हा केला कंप्लीट। जय श्री गजानन माऊली, सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर। आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना। आज आहे हरितालिका, पूजा वगैरे झाली आता माझी निवांत। पूजेचा काही व्हिडिओ केला नाही कारण प्रत्येकालाच माहिती आहे की कशा पद्धतीने पूजा करायची असते, तर त्याच्यामुळे पूजेचा व्हिडिओ वगैरे केलेला नाही। या पद्धतीने पूजा झालेली आहे। हे लाइटिंग होतीच उरलेली तर ती अशी साईडने लावली, फुलं वगैरे वाहिले सगळे आता। आणि आता काही पूजा केली म्हटलं की पूर्ण पसारा जो आहे तो पूर्ण जमा करून पूर्ण काढून ठेवलेला, म्हणजे हाताशी पटकन घेता येतं। तिकडे कोपऱ्यात इथून उठून एकदा पूजेला बसल्यानंतर उठायला चालत नाही, तर जे जे काही लागतं ते पूर्ण या डब्यामध्ये जास्त असतं माझं साहित्य। तर हे डबे त्यानंतर आरतीसाठी जे काही लागणार होतं ते तिकडे हे ठेवलेलं आहे। एक चौरंग काढला तेव्हा, तर साहित्य पूर्ण साईडला काढून ठेवत असते मी। आणि त्याच्यानंतर आता हे पूर्ण आवरून घेते। त्याच्यानंतर रांगोळी सगळ्यात शेवटी चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून घेत असते अगोदर, आणि जी समोरची रांगोळी आहे ती सर्वात शेवटी, कारण पूजा करायच्या वेळेस ती खराब होतेच। आता पूजा झाली, आरती झाली, सर्व झालेलं आहे। हे आवरून घेते आणि रांगोळी काढते। छान असे फुलं तोडले, भरपूर फुलं निघाले। लवकर जर तोडलं तर लवकर निघतात, नाहीतर काहीच राहत नाही झाडांना। तर याचा आता उद्या गणपतीचं आगमन आहे, तर हार करून ठेवणार आहे मी। काही व्हाईट आहे, काही रेड आहे आणि येल्लो पण आहे छोटे छोटे। याला गिलारेडी म्हणतात आमच्या इकडे, तुमच्या इकडे काय म्हणतात सांगा। कारण आता आज काही नाही केलं, आज 4:30 वाजले आणि उपवास असल्यामुळं पूजा वगैरे केली आणि नंतर काही नाही केलं। मग कामं राहिले, काही तर राहिले तसेच, पण करायचा कंटाळा आला। गणपती बाप्पाला आज आणू हा केला कंप्लीट। जास्वंदाचे फुलं आणि स्वस्तिकचे फुलं कमी पडले, फुलं जर पण सारखं झालं मला एवढा काही फरक नाही पडला। छान दिसतं, जास्वंदाचे फुलं छान दिसतात आणि गणपती बाप्पाच्या आवडीचे। आता हे कॅरीबॅगमध्ये फ्रीजमध्ये ठेवली की उद्यापर्यंत चांगलं राहतं। काही आता परत करून ठेवणार आहे, फुलं नाही आता झाडांना फुलाचं। काल बायांनी सगळे फुलं नेले, काहीच नाही ठेवले। आज देवालाही फुलं म्हणजे शोधून शोधावे लागले। गणपती बाप्पाची मूर्ती आणायला जायचं गाव मार्केटमध्ये, आणि आता रिची राहणार आहे घरी। आम्ही जाणार आहे मार्केटमध्ये, आहे ना रिची? तिची तू घरी, रिची घरी, रिची तू घरी। हा थांबतो लगेच मस्त शाईन। बाप्पाची मूर्ती आणायला गेलो होतो आम्ही नगर परिषद मैदान, त्याला बरेच नाव आहे, काँग्रेस भवन, नगर परिषद मैदान, आंबेडकर मैदान, बरेच आहे। आणि नर्सरीमध्ये झाडं पण भरपूर आलेले होते, पण बाप्पाची मूर्ती असल्यामुळे पाणी पिलं मी आता। बाप्पाची मूर्ती असल्यामुळे अजिबात घेता नाही आले। श्रेया आणि हे गेले आता परत आणायला, कारण जो गावरान गुलाब होता थोडासा पिंक कलरचा, तो यावर्षी पूर्ण गेला। कारण उन्हामुळे गेला असावा किंवा मग त्याला बरेच वर्ष झाले होते, म्हणजे राहायला यायच्या अगोदरच लावलेला होता मी, तर त्याला आता 16-17 वर्ष तरी झाले असतील, तर त्याच्यामुळे गेला असं समजा। आता बरेच वर्ष झाले, तर तो गुलाब पण गेलेला आहे। एक लाल लावलेला होता मी अगोदर, तो पण गेला। यावर्षी ऊन जास्त होतं तर बरेच झाडं गेले, आणि ताईच्या मुलीचं लग्न होतं त्याच्यामुळे आम्ही गावाकडे बरंच राहिलो, आणि नेमकं ऊन होतं तेव्हा,
तर ते झाडं आणायला गेले, गुलाब आलेले भरपूर आलेले होते, तर ते आणायला गेले आता. आणि बाप्पाची मूर्ती आणली, छान आहे पण आता उद्या दाखवली. आणि आता संध्याकाळ झाली, घरी येईपर्यंत तिथे एवढ्या मूर्त्या होत्या की माझा कसा स्वभाव आहे की असं जास्त जर पाहिलं मी खूप गोंधळून जाते. तिथे आवडतं, घरी आल्यानंतर थोडंसं कन्फ्यूज होतं मन की नाही हे नाही ते आणायला पाहिजे होतं ते नाही. आणि श्रेयाचं कसं आहे, तिला तिथे जर आवडलं तर तिथे तिची आवड अशी फिक्स आहे, तिथे आवडलं काय आणि घरी आल्यावर काय, ती असं हे नाही तिचं की आता चांगलं आहे का नंतर चांगलं आहे का, तसं नाही तिचं. तर आणि तिची चॉईस पण चांगली आहे, त्याच्यामुळे तिच्याच चॉईसने घेतलेलं आहे. आणि माझं कसं आहे, तिथे आवडून घरी आल्यावर थोडंसं मन गोंधळतं की हे चांगलं होतं का, ते चांगलं आहे का. आणि इतक्या मोठ्या मूर्त्या दिसल्या, थोडंसं मी गोंधळून जंगाच्या शेंगा आणलेल्या आहे, तर त्याची चटणी करते छान. तिची शेप पूर्ण असं टाकलं की नाही खाता, त्याला असं हे फक्त मधलंच द्यावं लागतं, तरच तो खातो. गोड असतं तरच खातो. ह्याची साल आहे, हे अजिबात खात नाही. सालाचं जर टाकलं खाणारच नाही. हे आहे पुन्हा आता खायचं असलं खाईल नाही तर लगेच जीवावर जर आलं तर काहीच नाही खाणार. झालं ते पण संपलं होतं ना, छोटं होतं. लिचीचं खाणं झालं आता. आणि मी पण शेपच खाते. आज हरतालिकेच्या दिवशी दुसरं नसतं फराळाचं करत, फक्त फळच. तर आता शेप खाते एखादं. शेप मला अजिबात आवडत नाही, पण आता इलाच नाही. केळं सकाळी खाल्ले होते. आणि हा व्हिडिओ आता इथे कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि आता हे जे व्हिडिओ चालू आहे हे तुम्हाला आवडतात का हे पण कमेंटमध्ये सांगा. भेटू परत. धन्यवाद.